नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात। यामध्ये फार्मर महाडीबीटी पोर्टलवर वेगवेगळ्या योजनांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या योजनांपैकीच एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियान। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध वेगवेगळ्या स्वरूपाच्या बाबीसाठी लाभ देण्यात येत असतो, ज्यामध्ये पीव्हीसी पाईप असेल, एचडी टाईप पाईप असतील, त्यानंतर विजेवर चालणारी व डिझेलवर चालणारी पंप संच असतील, धान्याची कोठी असेल, टोकन यंत्र असेल, त्यानंतर छोटे घाणी यंत्र असेल, अशा अनेक बाबींसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेसाठी अर्ज करता येतात व या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना करण्यात येत आहे। मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरील पीव्हीसी पाईप पंप संचसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा याबाबत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे। शेतकरी पहिल्यांदा जर अर्ज करत असेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती स्वतःची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लागेल। एकदा तुम्ही या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केले की तुम्हाला एक यूजर नेम व पासवर्ड मिळतो, जो तुम्ही नेहमीसाठी वापरू शकता। आणि जर तुम्ही या ठिकाणी या अगोदरच तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा यूजर नेम व पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता। तुम्हाला या महाडीबीटी पोर्टलवरच्या वेबसाईटवर शेतकरी यांनी नोंदणी कशा पद्धतीने करावी याबाबत जर माहिती नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हिडिओ पाहू शकता व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरची पूर्ण करू शकता। शेतकरी मित्रांनो, मुख्य विषयाकडे आपण येऊ। पीव्हीसी पाईप संचसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा। अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। तुमचे रजिस्ट्रेशन तुम्ही जर केले असेल तर तुमचा यूजर नेम व पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्हाला या वेबसाईटवरती लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर शेतकरी मित्राला आपली सर्वसाधारण माहिती या ठिकाणी भरावी लागते, म्हणजेच तुमची प्रोफाईल तुम्हाला 100% पूर्ण करावी लागते। प्रोफाईल भरत असताना शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या गटाची माहिती, त्यानंतर खरीप हंगामामध्ये असतील किंवा रब्बी हंगामामध्ये असेल, आपण जे शेतामध्ये पिकं घेतो त्या पिकांची माहिती, शेतकऱ्याचा पत्ता, त्यानंतर बँकेची डिटेल यासारखी सर्वसाधारण माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी भरावी लागते व आपली प्रोफाईल 100% पूर्ण करावी लागते। प्रोफाईल 100% पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करता येणार आहे। तर मित्रांनो, पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करण्या अगोदर आपण या पीव्हीसीसाठी अनुदान वगैरे किती असते हे थोडक्यात बघू। मित्रांनो, यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी जास्तीत जास्त 35 रुपये प्रति मीटर किंवा जास्तीत जास्त एकूण रकमेच्या 15,000 रुपयापर्यंत अनुदान शेतकरी यांना पीव्हीसी पाईपसाठी दिले जातं। आणि जर विजेची मोटार असेल तर 10,000 रुपयापर्यंत, त्यानंतर टोकन यंत्रासाठी त्याच्या किमतीप्रमाणे, आणि तेल घाणी असतील तर 1,60,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळत असते। चला तर मग पीव्हीसी पाईप संचसाठी अर्ज कसा करायचा याबाबतची प्रोसेस करूया। या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी आपला यूजर नेम व पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे किंवा तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर असेल तर तुम्ही डायरेक्ट आधार OTP द्वारे देखील तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन होऊ शकता। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर अर्ज करा हा पर्याय सर्वात प्रथम दिसणार आहे। अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनेक योजनाबाबत माहिती दिसेल। आपल्याला पीव्हीसी संचसाठी अर्ज करायचा आहे म्हणून आपण सिंचन साधने सुविधा यावरती क्लिक करावे। सिंचन साधने व सुविधावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका व गाव या ठिकाणी दिसेल। यानंतर खाली तुम्हाला इथं मुख्य घटक वरती सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय दिसेल, याला तुम्हाला निवडायचं। यानंतर बाबमध्ये तुम्हाला पाईप निवडावे, त्यानंतर उपघटकमध्ये तुम्हाला पीव्हीसी पाईप निवडायचे आहे। यानंतर समोर तुम्हाला पाईपची लांबी टाकायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी पीव्हीसी पाईपची लांबी टाकत असताना प्रति शेतकरी जास्तीत जास्त 428 मीटर पर्यंत अनुदान या ठिकाणी दिले जाते। त्यामुळे या ठिकाणी लांबी टाकत असताना 428 मीटरपेक्षा कमी तुम्हाला टाकावी लागणार आहे। या ठिकाणी आपण पीव्हीसी पाईपची लांबी मीटरमध्ये टाकलेली आहे। मित्रांनो, 15,000 रुपयाच्या मर्यादेपर्यंत अनुदान पीव्हीसी पाईपसाठी दिले जाते।
या ठिकाणी हे सर्व निवडल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला संमतीवरती या ठिकाणी जी लाईन दिसते संमतीवरती इथे तुम्हाला टिक करायचं आहे आणि नंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर पुन्हा मुख्य पृष्ठावर तुम्हाला यायचं आहे। या ठिकाणी पहा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे, या पहा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा। त्यानंतर ज्या बाबीसाठी शेतकरी यांनी अर्ज केलेले आहे त्या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी त्या बाबीसाठी प्राधान्यक्रम देऊन आपण इथे टिक करावे व अर्ज आपला सादर करावा। मित्रांनो, अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा मेसेज दाखवण्यात येईल। याला ओके करून तुम्हाला 23 रुपयाचे पेमेंट या ठिकाणी करावे लागेल। पेमेंट करताना तुम्ही फोन पे, इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा तुमच्याकडे डेबिट क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही 23 रुपयाचे पेमेंट या ठिकाणी करू शकता किंवा तुम्ही या अगोदर जर या वेबसाईटवरती अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची गरज या ठिकाणी पडणार नाही। नवीन शेतकरी जर नव्यानेच या वेबसाईटवरती अर्ज करत असेल प्रथम वर्षामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला 23 रुपयाचं पेमेंट हे करावं लागतं। पेमेंट केल्यानंतर तुम्ही अर्ज केलेल्या बाबीवरती जाऊन PVC अर्जाची प्रत तुम्ही पाहू शकता, तिला प्रिंट देखील करू शकता। आता अर्ज तर आपण केला आहे, परंतु PVC पाईपसाठी अनुदान कधी दिले जाणार हा देखील एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी असतो। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचा अर्ज सादर करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या ज्या बाबीसाठी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागतो। जर तुम्ही अनेक बाबी निवडला असेल तर 1, 2, 3 या जितक्या बाबी तुमच्या आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम यामध्ये टाकावा लागतो। प्राधान्यक्रम टाकल्यानंतर तुमची सर्व या ठिकाणी प्रोसेस पूर्ण होते आणि विषय राहिला अनुदानाचा। तर अनुदान हे तुम्हाला ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र होतो म्हणजेच याची सोडत पद्धतीने लॉटरी पद्धतीने अर्ज प्रक्रिया असते अनुदानाची, त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला तुमचा अर्ज पात्र होईल म्हणजेच तुम्ही योजनेसाठी पात्र व्हाल त्यावेळेस तुम्हाला लॉटरीचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो आणि लॉटरीचा मेसेज आल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जातो। या ठिकाणी तुमचा 7/12 असेल किंवा जे काही कोटेशन असेल पाईपचं वगैरे त्याची सर्व माहिती तुम्हाला ते कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावे लागतात आणि अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला संबंधित तुमच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून तुमच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। तर शेतकरी मित्रांनो, PVC पाईप अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवरती शेतकरी मित्र कशा पद्धतीने अर्ज करू शकता याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल पीक विमा असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना असेल, अशा अनेक योजनांच्या अपडेट आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सहकार्य करायला म्हणजेच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।